विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतली आहे। खैरेंच्या निवासस्थानी भेट झाली आहे। खैरेंना मवियाकडून छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे खैरेंना शुभेच्छा देण्यासाठी दानवेंनी त्यांची भेट घेतली आहे। दरम्यान या भेटीवर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोघेही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांना पेढा देखील भरवत आहेत। आता ह्या पेढ्याचा गोडवा किती काळ टिकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक निवडणुकीचे म्हणजे गत लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील असंच चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मात्र प्रतिक्रिया ज्यावेळेस आल्या लोकसभा निवडणूक हरल्यानंतर त्या मात्र फार वेगळ्या होत्या। दोघंही आहेत आपल्यासोबत। खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे की तुम्ही सगळे मतभेद विसरून चंद्रकांत खैरे यांच्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला आलात। पहिली गोष्ट तर खैरे साहेब शिवसेनेचे नेते आहेत। मी एक शिवसैनिक आहे। शिवसेनेच्या संघटनात्मक सृष्टीमध्ये नेत्यांचा एक मान आहे, नेत्यांचा एक सन्मान आहे, तो पाळणं एक शिवसैनिक म्हणून माझी जबाबदारी आहे। शिवसेना प्रमुखानंतर पक्षप्रमुखानंतर नेते जे महत्त्वाचे असतात शिवसेनेत, आणि खैरे साहेब नेते आहेत। गैरसमज वगैरे तर घरातल्या घरात असे गैरसमज होत असतात ना, म्हणून काय घर थोडी तुटत असतं किंवा घर थोडी फुटत असतं। खैरे साहेब तर मी सतत त्यांना सांगतो, आमच्या जिल्ह्याचे पालक आमचे सगळ्यांचे खैरे साहेबच आहे। ठीक आहे, तर आम्हाला अधिकार आहे त्यांना भांडायचा, कसं भांडणार नाही त्यांना? बिलकुल भांडणार, त्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण भांडलं म्हणून काय आमचं घर थोडी तुटत असतं, तसे विषय असतात आमचे, बाकी त्याच्यावरती काही नाही। काय प्रतिक्रिया आहे? ते आले तुम्हाला अखेर शुभेच्छा द्यायला? नाही, अखेर नाही, ही मैत्री आहे, हे प्रेम आहे, आणि शिवसेनेत एक परिवारातलं एक परिवार म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येतो। त्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्हाला उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी समज दिलेली आहे, प्रेमाची समज दिली, आणि आम्ही म्हणून दोघंही त्या ठिकाणी एकत्र आलो, आणि आता काही कुठेही मतभेद नाही। राजकारणात कोण कुणाचा गुरु आणि कोण कुणाचा शिष्य आहे? नाही, आता इथे तर म्हणायला काही हरकत नाही, कारण ते कबूलच केले टी समोर, मी गुरु आहे ते शिष्य आहे। काय आहे ना? आहे ना, मी सांगितलं शिवसेना प्रमुख आमचे गुरु आहे। खैरे साहेब पण ज्येष्ठ नेते, नेत्यांना गुरुचाच मान असतो शिवसेनेत, ते सुद्धा सगळ्या नेत्यांना जाऊन भेटत असतात। गुरुदक्षिणा काय देणार आहे? निवडणुकीचा विजय। यस, निवडणुकीचा विजय। थँक्यू, टाळ्या वाजवा। बरं, हे सगळं तर तुम्ही एकत्र आलात, परंतु मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला आता संधी मिळेल असं वाटतं का? की मागे जशी तुम्ही म्हटलं होतं की माझा पराभव दानवेंमुळे, आता मागचं काही काढायचं नाही, कधीही मागचं काढायचं नाही, पुढचं काढायचं असतं, आणि पुढे आम्ही जबरदस्तपणे विजय मिळवू, हा एक चांगला गुड संकेत या ठिकाणी आजपासून आहे। बरं बरं, मध्यंतरी तुमचं स्टेटस असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल, तुम्ही इच्छुक देखील होतात, आता हे सगळं संपलं। ज्या दिवशी सामनामध्ये यादी येत नाही तोपर्यंत इच्छा, ज्या दिवशी सामन्यात यादी आली त्या दिवशी इच्छेविषयी संपला, त्या दिवशी पक्षाचा आदेश। बरं, कोण आहे तुमचा आता विरोधक? आता कोणी असो ना, एक सांगतो मी, नाही, हे विरोधक नाही आहे, हे विरोधी पक्ष नेता आहे, हे विरोधक नाही आहे, पण कोणी असलं तरी त्या ठिकाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।